वेक्टरच्या या लेक्चरमध्ये पुन्हा आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. इथे पहा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD इफ AB बार इज इक्वल टू DC बार देन शो दॅट ABCD इज अ पॅरलेलोग्राम. यामध्ये आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल जर ABCD असेल या पद्धतीने ABCD हा क्वाड्रिलॅटरल डायग्राम काढण्याची आवश्यकता नसते. इथे ABCD यामध्ये आपल्याला दिलेलं आहे AB बार इज इक्वल टू DC बार, म्हणजे AB बार इज इक्वल टू DC बार असं दिलेलं आहे. आणि हे जर दोन AB बार आणि DC बार जर इक्वल असतील तर इथे आपल्याला AB बार जर हा मिळत असेल तर DC बार आपल्याला असा मिळू शकतो. हे दोन जेव्हा पॅरलल असतात आणि इक्वल लेंथचे असतात, म्हणजे AB बार इज इक्वल टू DC बार, याचा अर्थ AB बारची लेंथ आणि DC बारची लेंथ सेम आहे. त्यानंतर आता इथे या दोघांची लेंथ सेम आहे. AB बार इज इक्वल टू DC बार आहे, याचा अर्थ हे दोन एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. आणि आपण जर यांना असं जॉईन केलं तर मिळणारा जो क्वाड्रिलॅटरल राहतो हा पॅरलेलोग्राम होतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे डायग्रामने आपल्याला प्रूव्ह करायचं नाही आहे. फक्त मी तुम्हाला सांगितलं असा क्वाड्रिलॅटरल ज्यामध्ये AB बार इज इक्वल टू DC बार राहील तर आपल्याला असा AB बार मिळेल, असा DC बार मिळेल. आणि आपण त्यांना जर जॉईन केलं, एक क्वाड्रिलॅटरल कंप्लीट केला तर तो आपल्याला पॅरलेलोग्राम मिळतो. आता हे मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याकरिता पहा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये AB बार इज इक्वल टू DC बार असं आपल्याला दिलेलं आहे. आता इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर आपल्याला लिहिता येईल. इफ A बार, B बार, C बार, D बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ ABCD रिस्पेक्टिवली, म्हणजे A बार हा Aचा, B बार हा B, C बार हा C आणि D बार हा D पॉईंटचा जर पोझिशन वेक्टर असेल तर हे जे रिलेशन आहे हे आपल्याला असं लिहिता येईल. AB बार मीन्स B बार मायनस A बार इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर. DC बार म्हणजे C बार मायनस D बार असं आपल्याला घेता येते. म्हणजे AB बार हा B बार मायनस A बार इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर, DC बार हा C बार मायनस D बार. आता हे निगेटिव्ह वेक्टर्स आपण राईट साईडला शिफ्ट करू आणि इकडचा जो निगेटिव्ह वेक्टर आहे तो लेफ्ट साईडला. इथे मिळेल आपल्याला B बार प्लस D बार आणि इकडे मिळेल C बार प्लस A बार, म्हणजे हा A बार राईट साईडला शिफ्ट केला. आता इथे B बार प्लस D बार अपॉन 2 असं करू आपण. 2ने याला डिवाईड करू. राईट साईडला सुद्धा आपल्याला 2ने डिवाईड करता येईल, इथे बाय 2. आता इथे B बार प्लस D बार बाय 2 हे काय आहे तर पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट BD. सेगमेंट BDचा मिड पॉईंट जो आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे. आणि इथे पहा CA म्हणजे इथे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AC असं राहील. आता इथे हे जे सेगमेंट BD आणि सेगमेंट AC आहेत ते पहा. सेगमेंट BD म्हणजे हा राहील, सेगमेंट AC हा राहील. आणि या दोन्हीचा जो मिड पॉईंट आहे तो एक कॉमन पॉईंट आहे इथे, कारण पॅरलेलोग्रामचे हे जे इथे AC आणि BD आहेत हे डायगोनल आहेत आणि डायगोनल पॅरलेलोग्रामचे एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात. म्हणून आता इथे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट BD याचा अर्थ डायगोनल BD आणि सेगमेंट AC याचा अर्थ डायगोनल AC.
पोझिशन वेक्टर ऑफ बोथ डायगोनल, पोझिशन वेक्टर ऑफ मिडपॉईंट ऑफ बोथ डायगोनल इज सेम. दोन्ही डायगोनलच्या मिडपॉईंटचा पोझिशन वेक्टर सारखा आहे. यावरून असं कळेल देअरफोर midpoint of diagonals AC and BD of quadrilateral ABCD, midpoints of diagonals of quadrilateral ABCD is a common point that is diagonals bisect each other, एक दुसऱ्याला डायगोनल बायसेक्ट करतात. देअरफोर क्वाड्रिलॅटरल ABCD जेव्हा डायगोनल एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल डायगोनल क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. असा रिझल्ट आपल्याला इथे मिळतो. इथे पहा आपल्याला यामध्ये दिलेला आहे AB बार इज इक्वल टू DC बार, A बार B बार C बार D बार हे जर ABCDचे पोझिशन वेक्टर असतील तर आपण AB बार इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर लिहिला तो मिळतो आपल्याला B बार मायनस A बार DC बार C बार मायनस D बार. मग आता इथे मायनस A बार राईट साईडला मायनस D बार लेफ्ट साईडला आपण शिफ्ट केला. इथे मिळालं B बार प्लस D बार, इकडे C बार प्लस A बार. आता इथे बाय 2 दोन्ही साईडला 2ने डिवाइड केलं. हा आहे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट BD. इथे सेगमेंट BD म्हणजे डायगोनल BD आहे. हा आहे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AC म्हणजे डायगोनल AC. दोन्ही डायगोनलच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर इक्वल आहे. याचा अर्थ तिथे मिड पॉईंट हा कॉमन पॉईंट आहे. याचा अर्थ डायगोनल एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात आणि जेव्हा डायगोनल एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात तेव्हा तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असतो. आता यानंतर नेक्स्ट यामधलं एक्झाम्पल पहा. इफ द पॉइंट्स C and D have position vectors 5A बार मायनस 4B बार आणि इथे 3A बार प्लस 5B बार अपॉन 8 वेअर A अँड B यांचे पोझिशन वेक्टर्स आहेत A बार अँड B बार. मीन्स वेअर A बार अँड B बार आर 2 पॉईंट्स. म्हणजे इथे ABचे पोझिशन वेक्टर आहेत A बार आणि B बार. त्यानंतर Cचा पोझिशन वेक्टर आहे 5A बार मायनस 4B बार. Dचा पोझिशन वेक्टर आहे 3A बार प्लस 5B बार अपॉन 8. देन प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ABCD आर कोलिनियर असं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता यामध्ये पहा C बार हा पोझिशन वेक्टर आहे 5A बार मायनस 4B बार. त्यानंतर D बार हा पोझिशन वेक्टर आहे 3A बार प्लस 5B बार अपॉन 8 या पद्धतीने आहे. C बार म्हणजे 5A बार मायनस 4B बार, D बार म्हणजे 3A बार प्लस 5B बार अपॉन 8. आता यामध्ये हे जे दोन पोझिशन वेक्टर्स आहेत हे आपल्याला दिलेले आहेत. या पहिल्या पोझिशन वेक्टरवरून आपल्याला काय कळेल पहा. C बार इज इक्वल टू 5A बार मायनस 4B बार अपॉन 5 मायनस 4 दॅट इज 1. मीन्स पॉईंट C डिवाइड्स एक्सटर्नली, इथे निगेटिव्ह आहे, एक्सटर्नली पॉईंट C डिवाइड्स AB एक्सटर्नली इन रेशो AB. असं जर तुम्ही रीड करत असाल तर रेशो 4:5 असं लिहायचं आहे. हा पहिला रिझल्ट मिळतो. म्हणजे इथे C हा पॉईंट
डिवाइड्स एक्सटर्नली, इथे सेगमेंट ए बीला या रेशोमध्ये डिवाइड करतो असा रिझल्ट मिळतो. आता या दुसऱ्यावरून पहा, आल्सो डी बार इज इक्वल टू 3c बार प्लस 5b बार अपॉन 8 मीन्स 3c बार प्लस 5b बार अपॉन 3 प्लस 5. याचा अर्थ असा आहे, पॉईंट डी डिवाइड्स सेगमेंट बी सी, इथे प्लस आहे म्हणून इंटरनली इन रेशो बी सीला इंटरनली इन द रेशो 3:5 या रेशोमध्ये डिवाइड करतो. हा दुसरा रिझल्ट आहे. म्हणजे पहिल्या रिझल्टमध्ये सी हा पॉईंट सेगमेंट ए बीला एक्सटर्नली डिवाइड करतो आणि नंतर दुसऱ्या याच्यामध्ये आहे डी हा पॉईंट सेगमेंट बी सीला इंटरनली डिवाइड करतो. या दोनवरून देअरफॉर फ्रॉम 1 and 2 it is clear that points A, B, C and D are collinear. आता इथे पहा, थोडं आपण पुन्हा यावर फोकस करू. पॉईंट सी हा ए बीला, इथे ए पॉईंट आहे, इथे बी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे. ए बीला सी हा पॉईंट, ए बीला सी हा पॉईंट एक्सटर्नली डिवाइड करतो. म्हणजे हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणजे या पहिल्या रिझल्टवरून मिळेल आपल्याला ए बी सी हे कोलिनियर आहेत. त्यानंतर पॉईंट डी हा बी सीला, पॉईंट डी हा बी सीला या रेशोमध्ये डिवाइड करतो. म्हणजे डी बी डी सी हे कोलिनियर आहेत. म्हणजे इथे ए बी सी कोलिनियर, बी डी सी कोलिनियर. याचाच अर्थ असा होतो ए बी सी डी आर कोलिनियर, असं आपल्याला यामध्ये मिळते. आता यानंतर पुन्हा नेक्स्ट एक्झाम्पल पहा. शो दॅट द लाईन ए बी अँड सी डी, दोन लाईन्स आहेत ए बी आणि सी डी, इंटरसेक्ट ईच अदर इफ 5a बार प्लस 4b बार मायनस 2c बार मायनस 7d बार इज इक्वल टू 0 बार. आता यामध्ये पहा, लेट ए बार बी बार सी बार डी बार बी द पोजिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी सी डी रिस्पेक्टिवली. हे पोजिशन वेक्टर्स आहेत ए बी सी डीचे. आता इथे इट इज गिवन दॅट, काय दिलेलं आहे आपल्याला पहा, इट इज गिवन दॅट 5a बार प्लस 4b बार मायनस 2c बार मायनस 7d बार इज इक्वल टू 0 असं आपल्याला दिलेलं आहे. आता इथे 5a बार प्लस 4b बार या निगेटिव्हच्या दोन्ही टर्म्स आपण राईट साईडला घेऊ. 2c बार प्लस 7d बार असं आपल्याला मिळेल. आता ए बार आणि बी बारचा जो कोइफिशियंट आहे तो 5 आणि 4 आहे, याचं ॲडिशन येते 9. तसंच इथे सी आणि डीचे जे कोइफिशियंट आहेत 2 आणि 7 त्याचं ॲडिशनसुद्धा 9 येते. म्हणून आता इथे डिवायडिंग बाय 9 टू बोथ साईड्स, दोन्ही साईडला 9ने डिवाइड करा. आपल्याला मिळेल 5a बार प्लस 4b बार अपॉन 9, इथे 2c बार 7d बार अपॉन 9. आता इथे आपल्याला हे असं लिहिता येईल 5a बार 4b बार अपॉन 9 मीन्स 5 प्लस 4. इथे राहील 2c बार प्लस 7d बार अपॉन 9 मीन्स 5 प्लस 4.
2 + 7 असं आपल्याला लिहिता येईल. आता इथे हा पोझिशन वेक्टर आहे एका पॉईंटचा जो ए बीला या रेशोमध्ये डिवाईड करतो. हा पोझिशन वेक्टर आहे त्या पॉईंटचा जो सी डीला या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणून आता आपण इथे पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट, इथे आपण या पॉईंटला पी असं म्हणू. पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी से डिवाइडिंग सेगमेंट ए बी इंटरनली, इथे प्लस असल्यामुळे इंटरनली, इन रेशो ए बीला इंटरनली इन रेशो 4:5 या रेशोमध्ये डिवाईड करतो. हा पोझिशन वेक्टर आहे. इथे हा पोझिशन वेक्टर आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट क्यू असं म्हणू आपण. डिवाइडिंग सेगमेंट सी डी इंटरनली, इथे प्लस असल्यामुळे इंटरनली, इन रेशो, आता सी डी असं म्हटलं तर रेशो 7:2 राहील. या पद्धतीने आपल्याला मिळेल. म्हणून पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट डिवाइडिंग सेगमेंट ए बी अँड पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट डिवाइडिंग सेगमेंट सी डी हे दोन्ही पोझिशन वेक्टर सारखे आहेत. देअरफॉर पॉईंट्स P and Q lying on line AB as well as line CD. म्हणजे P आणि Q हे जे दोन पॉईंट्स आहेत हे इथे कॉमन पॉईंट आहेत. त्यांचे पोझिशन वेक्टर सारखे आहेत. पॉईंट P and Q, both points lying on AB as well as line CD, that is P and Q is a common point. हा कॉमन पॉईंट आहे. Therefore line AB intersect with line सी डी असं आपल्याला म्हणता येईल.